दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी करून महिलेला बेशुद्ध करून दागिने लुटल्याचा प्रकार 8 जानेवारीला खेड इथं घडला होता। यामध्ये 4,80,000 रुपयांचे दागिने घेऊन आरोपी पळून गेले होते। याचा तपास करताना खेड पोलिसांनी 21 जानेवारीला नाशिकमधून 5 परप्रांतीयांना ताब्यात घेतलं होतं। यातील मोहम्मद शेख याच्यासह साजिद साह, मोहम्मद अबीद शेख, मोहम्मद जुबेर आणि नंदकुमार श्रीरंग माने या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली होती। दरम्यान यातील संशयित मोहम्मद जुबेर इम्रान शेख याचा मंगळवारी मृत्यू झाला। आज त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापुरातील CPRमध्ये आणला होता। यावेळी नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। पोलिसांनी त्याला मारहाण न करण्यासाठी 2 लाख रुपये घेतल्याचा आरोप मयत शेख याची आई बीवी खातून शेख हिनं केलाय। मम्मी से बोलो पैसे भेजने के लिए, मम्मी से भेजो पैसे भेजने के लिए। वो फ़ोन किया हमको, मम्मी से पैसे भेजो। बोले कितना पैसा भेजें? बोला कि 2.5 लाख रुपया भेजो। हम बोले बेटा 2.5 लाख रुपया भेजो, मम्मी मारेगा हमको, पैसा भेजो नहीं तो मार डालेगा। अरे ठीक है बेटा, हम इंतज़ार कर रहे हैं, उसके इंतज़ाम करें, आधे 1 घंटा के 2 घंटा के समय दीजिए हमको। हमको समय दिया 2-4 घंटा के लिए, हम पैसा को उपाय किए। फिर वहाँ से 1 लाख रुपया रात में डाले, फिर 1 लाख रुपया सुबह डाले। अब पैसा डालने के बाद फिर उस टाइम से एक बार बात नहीं करवाया, बात हमसे नहीं हुई। बस एक रात के रखा, सुबह दिन भर रखा, फिर शाम में यहाँ से कॉल करके बोला कि हम गार्ड साहब बोल रहे हैं, आपका लड़का जो है सुबेर वो डेथ कर दिया। फिर वहाँ से हम गाड़ी पकड़े कलकत्ता को, कलकत्ता से फिर हम एरोप्लेन पकड़ के हम आए यहाँ पूना से फिर आए 4 व्हीलर से बम्बई। दरम्यान CPR परिसरात मृताच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता। अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांचा फौजफाटा CPRमध्ये दाखल झाला। यानंतर शेखचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला।